So in short, I will just explain. जिओ फाउंडेशनचं आमचं ब्रीदवाक्यच असं आहे की वी सर्व वेअरएव्हर देर इज अ नीड. त्यामुळे सगळेच वंचित म्हणा किंवा दुर्लक्षित म्हणा किंवा जिथे जिथे गरज आहे तिथे तिथे आम्ही आमच्या कॅपॅसिटीप्रमाणे कामं करतो. आणि जनरली पर्यावरण, महिला सक्षमीकरण, युथचं करिअर काउन्सिलिंग, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असे काही विषय आहेत. हेल्थ सेक्टर आम्ही चांगल्या प्रकारे सांभाळतो. मेडिकल कॅम्प्स लावतो फ्री चेकअपचे. लीगल एड मी प्रोव्हाइड करते वस्ती विभागामध्ये जास्त करून, आणि स्लम एरियाजमध्ये जास्त माझा फोकस असतो अध्यक्ष म्हणून. आणि विविध आम्ही कैद्यांसाठी कामं करतो. जेलमध्ये प्रत्येक वर्षी एन्व्हायरमेंटल डेच्या दिवशी जातो, प्लांटेशन करतो त्यांच्यासोबत. प्लांटेशन सोबतच त्यांना इतका आनंद होतो, आम्ही जातो बोलतो तर वगैरे. त्या माध्यमातून बरीचशी कामं होतात. कोकण फेस्टिवलमध्ये मध्यंतरी झाले. जस्ट फॉर एक्झाम्पल आय एम टेलिंग यू की एकमेकांची संस्कृती, एकमेकांची श्रीमंती एकमेकांना कळणं आपल्या इथल्या लोकांना, तर तो पण एक सामाजिक सेवाच आम्ही समजून त्याच्यातही आम्ही उत्स्फूर्तपणे जिओ फाउंडेशनने भाग घेतला होता. अशा अनेक कार्यक्रम आम्ही राबवतो. आणि आज त्या पण आधी मला या तरुण जोडीचं आजची जी नाटकं सादर केली निर्माते संकेत आणि त्याचा मित्र सहकारी, खूप त्याचं कौतुक करावं असं वाटतं की ह्या वयामध्ये ते काम कुठलं करतात हे बहुतेक संकेतने स्वतः सांगितलं की मला माहिती नाही, पण ते पडद्यामाग असलेले कलाकार ज्यांच्यात खूप गुण आहेत पण काही कारणाने त्यांना अजून प्लॅटफॉर्म मिळालेले नाहीत, दूर राहिलेले आहेत, तर अशांना पडद्यामागनं काढून ते पडद्यासमोर आणण्याचं काम कमर्शियलचा फारसा विचार न करता इतकं वाखाणण्याजोगं आहे, स्तुती करण्याजोगं आहे. या वयात त्यांना ही मॅच्युरिटी आली तर त्यांचं मी खूप अभिनंदन आणि आभार मानेन. आणि म्हणूनच मी या तरुण मुलांच्या ग्रुपशी जिओ फाउंडेशन आमचं जोडलं गेलेलं आहे. दुसरं आजची जी आपल्या मंचावरची मंडळी सगळी ही सगळीच इतकी दिग्गज आहेत आपापल्या क्षेत्रामध्ये की आज थोडंसं मी क्षमा मागते अध्यक्ष म्हणून पण, संयोजक म्हणून पण, की त्यांचं बोलणं आपल्याला जास्त ऐकायला नाही मिळालेलं कारण वेळेचं जरा बंधन आहे आपल्याकडे. पुढचा एक प्रयोग व्हायचा आहे, पण निश्चितच आपण लवकर असा एक प्रोग्राम करूया की छानपैकी निवांत वेळ आपल्याला मिळेल. आणि आज आपण प्रेक्षकच खरं तर थोडंसं लक आपलंच जरा की आपल्याला यांचे चांगले सगळं ऐकायला नाही मिळालं. आणि यांच्या क्षेत्रात ते दिग्गज आहेतच, पण त्याच्या जोडीने यांना सामाजिक एक संवेदनशीलता असते. हे सगळ्या व्यक्ती कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये, कुठल्या ना कुठल्या प्रकारे सोशल काम या सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये आहे, तर तेही आपल्याला ऐकण्याची आता फारशी संधी मिळत नाहीये. आज सिनियर इन्स्पेक्टर धोमे साहेब पण आपले गेस्ट होते, ते रस्त्यात आहेत, बहुतेक थोडेसे लेट येतील, सॉरी. तर त्यांना राष्ट्रपती पुरस्कार पण मिळालेला आहे ह्याच्यावरती, तर त्यांना पण आता असते तर आपल्याला सगळ्यांना आनंद झाला असता, पण ही इज कमिंग सून ही सेड. तर यांचं पण धन्यवाद मी मानेन की आज अशा सोशल बॅकग्राऊंड पण असलेल्या असे पाहुणे आपल्याला या कार्यक्रमाला लागले, म्हणजे अगदी सार्थ पाहुणे आजच्या कार्यक्रमाला लाभलेले आहेत, म्हणून मी त्यांचे धन्यवाद मानते. सगळ्या अवॉर्डींचे धन्यवाद. आणि जिओ फाउंडेशनच्या वतीनं मी आवाहन करू इच्छिते की कोणालाही व्हॉलंटियर म्हणून आमच्या संस्थेची जोड घ्यायचं असेल तर प्लीज जॉईन. कार्यक्रम संपल्यानंतर आपण भेटूया, मी नंबर आपला देईन. मला व्हॉलंटियर्स म्हणून कनेक्टेड व्हा किंवा प्रॉपर मेंबरशिप ते एक ॲग्रीमेंटमध्ये असतं म्हणून तो पॉईंट आम्हाला घालावा लागतो. 50 रुपये 100 रुपये सदस्य फी आहे, पण फीचा नो इश्यू. तुम्ही असंच माझे मेंबर होऊ शकता. ज्याला कोणाला बनायचे त्यांचे पैसे मी स्वतः भरेन. समाजकार्यासाठी थोडंफार मला चालेल, तर जरूर वेलकम. आणि एन्व्हायरमेंट आणि मी या निमित्ताने छोटासा संदेश आपण आठवण करून घेऊया. मी तुम्हाला संदेश देत नाहीये, मलाही आठवण करून देते स्वतःला आणि आपल्या सगळ्यांना. प्लीज लेट्स सेव्ह वॉटर, लेट्स सेव्ह इलेक्ट्रिसिटी, लेट्स सेव्ह गर्ल चाइल्ड आणि लेट्स सेव्ह ट्रीज. आणि तरुण मंडळी आहेत, त्याचा सगळ्यांनी तुम्ही पुढे न्यायचा आहे हा वसा आपला. आणि ऑल द बेस्ट टू एव्हरीबडी अँड ऑल द बेस्ट टू दिस ड्रामा थिएटर टीम. अँड थँक्यू व्हेरी मच अगेन. तुम्ही फक्त एकांकिका बघायलाच नाही आलाय, तुम्ही या सोशल कामामध्ये पण सहभागी झालाय, तर मी प्रेक्षकांचे तितकेच धन्यवाद म्हणेन. थँक्यू सो मच.